एसटी विभागीय कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या सांख्यिकी विभागातील वरिष्ठ लिपिक विनायक कदम याला नातेवाईकांनी कार्यालयात चपलेने चोप देत बेदम मारहाण केली आहे। एसटीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतरच हा प्रकार घडला। कदम याला चोप दिल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे। या प्रकारानंतर सांगली शहर पोलिसांनी कदम याला ताब्यात घेतलंय। सायंकाळी उशिरा कदम याच्या विरुद्ध पीडित महिलेने गुन्हा दाखल केलाय। पीडित महिला एसटीच्या विभागीय कार्यालयात काम करते। संशयित वरिष्ठ लिपिक विनायक कदम हा सांख्यिकी विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे। कदम हा पीडित महिलेकडे गेल्या अनेक दिवसांपासून वाकड्या नजरेने बघत होता। या प्रकारामुळे पीडित महिला घाबरली। वरिष्ठ अधिकारीच असा प्रकार करत असल्यामुळे तिने नातेवाईकांना हा प्रकार सांगितला। 16 मे 2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास संशयित कदम हा पीडित महिलेजवळ गेला। तुम्हाला आवडतेस, माझ्याबद्दल काय विचार करायचा ठरवलेस, अशी विचारणा केली। तसेच पीडितेकडे शरीर सुखाची मागणी केली। या प्रकारामुळे पीडिता घाबरली। कदम याच्याविषयी पीडितेने वरिष्ठांकडे तक्रार केली, परंतु त्याची दखल घेतली नाही। सोमवारी एसटीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम विभागीय कार्यालयात होता। सर्व अधिकारी एकत्र जमले होते। कार्यक्रम संपल्यानंतर त्याला जाब विचारण्यासाठी पीडित महिलेचे नातेवाईक आले। त्यांनी कदमला घेऊन चोप देण्यास सुरुवात केली। त्यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला। संतप्त नातेवाईकांनी त्याला शिव्यांची लाखोली वाहत चपलेचा देखील प्रसाद दिला। कदम याला बेदम चोप दिल्यानंतर कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी संतप्त नातेवाईकांची कशीबशी समजूत काढून त्यांना आवरलं। सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कार्यालयात येऊन कदम याला ताब्यात घेतले। नमस्कार, मी आशिष रमेशचंद्र खंडलवाल। माझी सून इथं सांगली महामंडळामध्ये जॉबला आहे। तर तिथं विनायक कदम म्हणून त्याचा वरचा अधिकारी जो आहे लिपिक, तो त्याला कंटिन्यू एक वर्ष झाला वारंवार त्याला त्रास देत होता। तर आज तिला त्यानं काल परवाशी शेवटला त्यानं कंटिन्यू वरती वारंवार दखल पण केलेली आहे। कारण पण त्याची आज पण दखल झालेली नाही। कारण पण त्याला परवाशी डायरेक्ट त्यानं म्हटलेलं मला शरीर सुख दे म्हणताना आज आम्हाला शेवटला ही टोकाची भूमिका घ्यायची पाहिजे आलेली आहे। आज आम्ही त्याला पाहिजे तसं मारलंय साहेब। अजून तर हे तर आता ही ठीक आहे, ही स्टाईल आमची आहे। आता ही स्टाईल अजून वेगळी दाखवणार तुम्हाला आणि 5 मिनिटांमध्ये त्याला कपडे काढून त्याला मारणार आहे। त्यावरती 100% गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि त्याला ह्या पदावरून त्याला काढणं गरजेचं आहे साहेब। असली पदाधिकारी आपल्याला शासनामध्ये नको आहेत। एसटी कर्मचारी अधिकारी काय म्हणतात? एसटी कर्मचारी अधिकारी हेच म्हणायला लागल्यात की ठीक आहे, आम्ही बघतो, आमच्यावर तसले अधिकार आहेत, आम्ही बघतो, आमच्या हिशोबाने आम्ही विषय संपवतो। पण नाही, आम्ही त्यांचा ऐकणार नाही साहेब। आम्ही आमच्या हिशोबाने गुन्हा दाखल करणार आहे आणि त्याचं पद काढून घेणार आहे। कारवाई केली का? ह्याच्या अगोदर 2 वेळा त्यानं वरती कारवाई केलेली आहे माझ्या सुनेनं। खरं पण तरी पण त्यावरती दखल झालेली नाही आहे। म्हणून आज शेवटला आम्हाला हे पाऊल उचलायची पाय आलेली आहे। कारण की शेवट आमचा संयम तुटलेला आहे। आज जसं माझी सून आहे तसं गावाच्या पण बहिणी आहेत। जे आज मी माझ्या सुनेसाठी केलेलं आहे ते माझ्या बहिणीसाठी उद्या करणारे तयार असतील।